प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये जीवानी नंदिनीला वजन कमी करण्याबाबत खूप छान समजवलंय. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भाग आवडल्यास लाईक करायला विसरू नका. इकडे जीवा आणि नंदिनी सगळेजण गुढीची पूजा करून आतमध्ये जायला निघतात. तेव्हा नंदिनी पण निघून जायला जाते. जीवा तिला आवाज देतो, म्हणतो थांब ग नंदिनी. नंतर नंदिनी पण जाते आणि मालिनी म्हणते काय रे जीवा, तू का उगाच तिला चिडवत असतो. इकडे जीवा म्हणतो ए बर का आई, इकडे आपण छान सेल्फी काढूया. आणि ते सेल्फी घेतात. ती म्हणते अरे माझ्यासोबत कुठे, बायकोसोबत काढायची. तो म्हणते नाही ग आई, आईसोबत सेल्फी काढायची एक वेगळीच मज्जा आहे. इकडे रम्या आणि त्या विजयचा सीन घेतला आहे. तो विजय म्हणतो रम्या मी तुला जरा स्पष्टच बोलतो, तुझं भूतकाळ वगैरे काही होतं का. रम्या म्हणत असते हो रे, प्रेम का, प्रेम होतं ना. इकडे तो म्हणतो, इकडे घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा जीवा त्याच्या आईसोबतचा फोटो दाखवतो आणि म्हणतो बघ या फोटोला किती सारे लाईक आले आहेत. त्याचा काका म्हणतो की अरे बायकोसोबतचा फोटो टाकायचा, आईसोबतचा कशाला टाकला. इकडे नंदिनी म्हणत असते नको हा काका, जाऊ द्या, जीवाने नाही काढला ना फोटो, काही हरकत नाही. नंतर इकडे पार्थ बिचारा जेवण, पुऱ्या आणि श्रीखंड घेऊन येतो. कारण त्याचा आज टर्न होता, त्याच्या आईनेच सांगितलं होतं सगळं बनवायला. जीवा, पार्थ आणि काव्या खाली बसतात. पार्थ म्हणत असतो किती थकवलं ना मला काव्याने आज, पण जाऊ द्या, माझा पहिला पाडवा होता आणि त्यामध्ये मी माझ्या बायकोला मदत केली, यातच मला आनंद आहे. इकडे मालिनी म्हणत असते हुशार ग माझं बाळ, खूप गुणी आहे. जीवा म्हणत असतो हो तुझं बाळ खूपच गुणी आहे, आज केलं म्हणून काय झालं, मला पण मागच्या वेळेस करावं लागलं होतं. मालिनी म्हणते अरे तुम्ही सगळे गप्प बसा बरं, चला जेवून वगैरे घ्या. नंतर परत रम्या आणि त्या विजयचा सीन घेतला आहे. इकडे मालिनी म्हणते की आता चला बरं, श्रीखंड पुरीचा बेत आहे, सगळ्यांनी गोड जेवण करून घ्या. रम्या इकडे ते विजयला सांगतच असते अरे माझ्या ज्या मुलावर प्रेम होतं तो मुलगा माझ्याच घरामध्ये राहतो, पण त्याचं आता लग्न झालंय. आणि माझं त्याच्यावर प्रेम होतं पण त्याचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, म्हणून त्याने त्याचा दुसरा मार्ग निवडला. पण मी पण ठरवलंय आता की आपल्यावर ज्याचं प्रेम नाही त्याच्या मागे पळण्यापेक्षा आपण दुसरं आयुष्य सुरू करायचं. इकडे ते विजय म्हणतो छानच केलं तू. इकडे मालिनी सगळ्यांना घास भरवायला सांगते. तेव्हा काव्याला मागच्या वर्षीचं आठवतं की ती खूप चिडली होती पार्थने घास भरवल्यानंतर. इकडे वसुआत्या म्हणत असते जीवा तू पण भरव ना नंदिनीला घास. आणि वसुआत्याला मागच्या वेळेस झालेले भांडणं पण आठवतात की काव्या किती चिडली होती नंदिनीवर. नंदिनी म्हणत असते नाही हो जाऊ द्या ना, मला नाही खायचे गोड. इकडे मालिनी म्हणत असते अगं काय झालं. नंदिनी विचारच करत बसते कारण तिला गोड काही खायचं नसतं वजन वाढल्यामुळे. इकडे जीवा बळजबरीने तिला घास भरवायला जातो. पार्थ म्हणतो अरे वा बघा ना, आणि नंदिनीचं काही लक्षच नसतं. मालिनी म्हणते काय झालंय ग नंदिनी, तुझं आज कशातच लक्ष नाहीये. जीवा म्हणत असतो अगं काही नाही, घे ग बायको गोडाचा घास घे, श्रीखंड पुरी आहे, तुला आवडते ना. इकडे नंदिनी म्हणत असते नाही हो, आणि नंदिनी खूप चिडते आणि तिथून उठून निघून जाते. इकडे सगळ्यांनाच खूपच वाईट वाटतं, काव्याला पण. नंतर परत रम्या त्या विजयला सांगत असते. त्या विजय म्हणतो खूपच छान मार्ग निवडला आहेस तू, असंच असावं माणसाने की एक जर सक्सेस नाही झालं प्रेम तर लगेच दुसरा मार्ग निवडावा, म्हणजे त्यात आपल्याला सफलता मिळू शकते. पण रम्याचा बहुतेक असा डाव आहे की या मुलाला लग्नाच्या जाळ्यात ओढायचं आणि परत त्याला किडनॅप करायचं आणि त्याच घरामध्ये राहायचं, असा काहीतरी या दोघींचा पण डाव दिसतोय. सध्या त्यांनी काही सांगितलेलं नाहीये, पण पुढे आपल्याला बघायला भेटेलच. नंतर परत जीवा आणि नंदिनीला समजावायला जातो.
तेव्हा नंदिनी रागातच असते आणि जीवा म्हणतो, काय झालं ग बायको? अगं माझी लक्ष्मी, माझी गुडी, माझं सगळं सुख ही तू आहेस आणि तूच अशी निघून आली तर मला कसा घास गोड लागेल ग? इकडे नंदिनी म्हणत असते, तुम्हीच म्हणाला होता ना सकाळी फोनवर बोलताना की तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि पार्थ दादा खूप नशीबवान आहे, तुम्ही कम नशिबी आहात, असं बोलला होतात ना तुम्ही. तर नंदिनी म्हणते, म्हणून मला खूप वाईट वाटलं. इकडे जीवा म्हणतो, काय तुला त्याचं वाईट वाटलं? आणि त्याला या सगळ्या गोष्टीचं खूप हसायला येतं. ती म्हणते, काय तुम्ही हसताय परत? आणि नंदिनी इकडे रडायलाच लागते. तो म्हणतो, अगं बाई तू फोन कॉल ऐकला सकाळचा? अगं ते तुझ्यासाठी नव्हतंच, ते मी माझ्या बाईकबद्दल बोलत होतो. हे बघ मी असं म्हणालो होतो ना, 100 कारणं आहेत पण ती माझी ब्युटिफुल सुरूच होत नाही आहे. आणि तू फोटोत बघ, असं मी म्हणालो होतो ना. आणि पार्थदादा लकी आहे हे कशा बाबतीत? कारण त्याने लग्न होण्याच्या आधी नवीन बाईक घेतली ना, म्हणून मी म्हणालो होतो की माझी बाईक खूप खराब झाली आहे आणि नेहमी काही ना काही बिघडतंय. आणि तू त्याचा वेगळाच अर्थ घेतला ग नंदिनी. कधीच असं दुसऱ्यांचं बोलणं सोडून ऐकायचं नाही, स्पष्टपणे विचारावं माणसाने, आणि कधीच मनाला लावून घ्यायच्या नाही कोणत्याच गोष्टी. आणि तुझं वजन तर वाढलेलंच नाहीये, कमी करण्याचा प्रश्न येतोय कुठे? अगं चकाचक बाई इकडे बघ माझ्याकडे. तू असं करूच नको, कारण ना तू अशी रुसली तर मला काही सुचत पण नाही आणि करमत पण नाही. आणि तो तिला खूप छान पद्धतीने समजावतो. नंतर नंदिनी कशी बशी समजावते आणि तो म्हणतो, पण हे सगळं तुला कशावरून वाटलं? ती म्हणते, तो अजय. इकडे तो म्हणतो, हे काय आता नवीन कॅरेक्टर? चल बरं, ये बरं तू माझ्या मिठीत ये, मग तुला शांत वाटेल थोडं. आणि तो तिला मिठीमध्ये घेतो आणि नंतर म्हणतो, कोण हा अजय? हे तर नवीनच कॅरेक्टर ऐकतोय मी. ती म्हणते, ती भक्तीचा नवरा. कारण ती भक्ती प्रत्येक या सणाला आपण गोडधोडाचं खातोच ना. गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी, होळीला पुरणपोळी, प्रत्येक सणाला गोडाचं खायचंच असतं ना. तो म्हणतो, बघ आता तूच म्हणाली ना, खायचंच असतं कारण सणवार यासाठीच आलेले असतात. कारण गोडाचं बनवायला नेहमी आपल्याला कंटाळा येतो आणि एकच दिवस तो असा असतो की त्या दिवशी बनवावंच लागतं. म्हणून हे सणवार ठरवून ठेवलेले आहेत आणि त्या दिवशीच गोडाचं खायचं असतं. ती म्हणते, मग ती भक्ती पण खायची ना, पण ती अशी जाड होती तर त्या अजयने तिला सोडण्याचा निर्णय घेतला होता. याला खूपच हसायला येतं. तो म्हणतो, अगं चकाचक बाई, मलाच कशी अशी वेडी बायको भेटली, मला तर काही कळतच नाहीये. त्या अजयचा संबंध तू इथे का बरं जोडतीये? तुला माझा स्वभाव माहिती नाहीये का? आणि ती त्याच्या मिठीमध्ये जाऊन रडायला लागते. नंतर ती म्हणते, मग सोडलं का त्या भक्तीला? नंतर ती ती सांगते, नाही, त्या अजयने तिला वजन कमी करायला सांगितलं. इकडे काव्या रम्या आल्याच्या नंतर तिला विचारते, अगं काय झालं त्या मुलाचं? रम्या खूपच सांगत असते की तो मुलगा खूप छान आहे आणि तो माझ्याशी एकदम फ्रँकली बोलला. मी पण त्याला माझ्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. इकडे वसुआत्या खूप आनंदाने बघत असते तिच्याकडे आणि म्हणते, मी पार्थचं पण सगळं सांगितलं. वसुआत्याला थोडं टेन्शन येतं, पण ती म्हणते त्या मुलाने ते एक्सेप्ट केलंय. इकडे त्या काकांना जरा टेन्शनच येतंय की या मुलाला पण ही फसवणार तर नाही ना, कारण रम्याने आजपर्यंत खूप कारस्थानं केली आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन येतं हिच्या लग्नाचं. आणि काव्या म्हणत असते, अगं बाई, पण आता या मुलाशी तरी प्रामाणिक राहा आणि पुढच्या वर्षी तुझा पण गुढीपाडवा सेलिब्रेट होऊ दे. इकडे परत नंदिनी आणि जीवाचा सीन घेतला आहे. नंदिनी त्याला म्हणत असते की तुम्ही खरंच माझ्यासोबत असं नाही वागणार ना आता? आणि मला ना खूप टेन्शन आलं होतं, मी त्या दिवशीपासून खूप अपसेट झाली होते, पण आता माझं पूर्ण टेन्शन गेलं आहे. तो म्हणतो, तुला वजनच कमी करायचं आहे ना,
आपण बघूया, तुझं वजन तर बघूया किती आहे तर. आणि ती म्हणते, नको हो, मला ना भीती वाटते, नको बघायला वजन, कारण काव्यापेक्षा माझं वजन मला तरी वाटतं जास्तच आहे. तो म्हणतो, अगं पण काय होतं मग वजन जास्त असलं तर? आणि तुला असं वाटतंय ना की कमी करावं, तू छान दिसावीस, तू तशी पण सुंदर आहेस आणि मला खूप आवडते, त्यामुळे तू हा विषय डोक्यातून काढूनच टाक. पण तरीही तुला जर करायचं असेल तर आपण तुझं वजन करून बघूया. आणि इकडे जेव्हा वजन काटा घेऊन येतो तेव्हा नंदिनी म्हणते, नको हा, नको, मला भीती वाटते ते काट्यावर उभं राहायची पण. जीवा म्हणतो, अगं राहा ग, मी आहे ना इथे. नंदिनी म्हणते, नको. यांचं असंच सुरू असतं. शेवटी नंदिनी त्या काट्यावर उभी राहते आणि वजन करते. वजन केल्याच्या नंतर एवढं पण काही वजन नसतं नंदिनीचं, पण तिने खूपच डोक्यात घेतला आहे हा विषय. आणि आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय. असेच नवनवीन भाग पण खूपच छान होणार आहेत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. इकडे नंदिनी आणि जीवाची लव्ह स्टोरी तर खूप छान सुरू झाली आहे. तिकडे काव्या पार्थ एकदम नंदिनी आणि जीवा इकडे खूप लाडात आले आहेत. पुढील भागामध्ये त्यांनी दाखवलंय. आणि तो वजन केल्याच्या नंतर तो म्हणतो, बघ बरं किती कमी आहे तुझं वजन, आणि आता गोड खा बरं. आणि तो पेढा तिला भरवतो. नंदिनी पण त्याच्या अगदी गळ्यामध्ये हात टाकून खूप छान रोमॅन्टिक झाले आहेत आता दोघं पण. त्यामुळे ते एकमेकांकडे बघत असतात आणि आता त्यांचं खूप असं प्रेम उतू चाललंय असं वाटतंय. नंतर जीवा तिला पेढा भरवतो आणि म्हणतो, आता खुश ना माझी बायको, चकाचक बाई, तू अशीच चकाचक हसत राहा. तेव्हा खूप छान वाटतं आणि तिच्या नाकाला नाक लावून हसत असतो. नंतर यांनी हा भाग इथे संपवला आहे.